तर हॅलो ट्रेडर्स, तर आज आपण शिकणार आहेत व्हॉल्यूम प्रोफाईल म्हणजेच VPRF. ह्या स्ट्रॅटेजीचा मेन म्हणजे विषय काय आहे, मी ह्याच्यात बघतोय सध्याला. तर ह्या स्ट्रॅटेजीचा विषय काय, तर एक इंडिकेटर जे आहे, ती इंडिकेटर आपल्याला सांगते की प्राइस जिथे आहे, म्हणजे कुठली प्राइसला जास्त ट्रेड होतोय, म्हणजे जास्त कुठं जास्त ऍक्टिव्हेट लोक कुठं आहेत, असं ते म्हणजे प्राइसला असं ते दाखवते, म्हणजे कुठं जास्त व्हॉल्यूम आहे ट्रेड करण्यासाठी. तर पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला त्याची कन्सेप्ट सांगतो. व्हॉल्यूम प्रोफाईल म्हणजे काय, की एक असा एक इंडिकेटर असते असे, आणि एक ही अशी एक जरा अशी दाखवतो. नेट येत नंबर जाऊ तुम्हाला डिरेक्ट हीच दाखवतो, इंडिकेटर दाखवतो. ही ही पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, स्विंग लो, इथला आपल्याला स्विंग लो घ्यायचा आहे. स्विंग लो टू स्विंग हाय हा असा आपल्याला अप्लाय करायचा. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी लाईन आहे ही ही आपल्याला ही बार कन्सिडर करायचा आहे सगळा. ही मधला जी आहे ना POC लाईन, पॉईंट ऑफ कंट्रोल, त्याला मध्ये पॉईंट ऑफ कंट्रोल ब्लॅक हॉरिझॉन्टल लाईनला, ही पूर्ण आपल्याला झोन मार्क करायचा आहे. हे असा बॉक्स घेणार आहे मी, हे असा असा पूर्ण असा मार्क करायचा आहे. असा मार्क परफेक्ट मार्क करायचा आपल्याला. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, ही आणि आपली टाइम फ्रेम राहणार आहे 15 मिनिटाची पण घेऊ शकतो ना आपण, आणि आपण 5 मिनिटाची पण घेऊ शकतो. तर दोन्ही पैकी कुठले जरी घेतले तरी चालतं आपल्याला. तर आता काय करायचं आपल्याला, चार्ट आपण बघतो इथं. तर इथं बघा आता कशी आहे कॅन्डलनी ही घेतली. आता ही बघा कॅन्डल, या कॅन्डलनी परफेक्ट आपली लेवल इथनं आपला असा मार्केटने फुल बॅक दिला वरी, बघू शकतो आपण इथं असा. 2 मिनिटं, इथनं असं मार्केट फुल वरी गेलं, हे असं वर गेलं आणि परफेक्ट आपल्या लेवलला ह्या पिन पॉईंट इथं अशी बरोबर रिजेक्शन दिली. तरी अजून कन्फर्मेशन नाही दिली. आता मी जर असतो तर कशी एंट्री घेतली असती, इथे एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल, इथं अशी एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल, म्हणून नंतर इथं अशी एंट्री घेतली असते ह्या एरियाला. तर इथं ही ट्रॅप पण करते सेटअप कधी कधी. आता इथनं असं बरोबर आलं आणि परफेक्ट ह्या पिन पॉईंटला इथं अशी बघा, इथं अशी बरोबर ही केली, मार्केटने बरोबर रॅली दिली. आपण हे घालून टाकू. इथं बघा आता कशी पिन पॉईंटला एक ही दिली आपल्याला, एक म्हणजे काय म्हणतात त्याला, एक एक्झॅक्ट एंट्री दिली. आता इथं एक मी जर असतो इथं, तर इथं बरोबर ही कन्फर्मेशनसाठी कॅन्डल, आणि तिसऱ्या कॅन्डल इथे एंट्री, आणि स्टॉप लॉस आहे स्विंग लोचा, हा अगोदरच्या कॅन्डलचा लो. असं इथं आपण मी स्टॉप लॉस ही केला असता, सेट केला असता. बघा इथं किती किती बाहेर आपल्याला टार्गेट भेटले. इथं बघू आता आपण, आपल्याला मेन म्हणजे काय करायचंय, आपल्याला फक्त स्विंग लो. आता मी इथं ही कसं केला, ही स्विंग लो, मार्केटची स्विंग लो, ही मार्केटचा स्विंग लो आणि मार्केटचा स्विंग आहे, ही दोन्ही आपण मार्क केलं पहिल्यांदा. आणि ती मार्क केल्यामुळे काय झालंय, की ती दाखवतंय की आता मार्केट जाऊन तिथं असतं माझ्याकडे. आता ती काय म्हणते ते, ह्याचं ही नाही, रिप्लेच ऑप्शन नाही. आता इथपर्यंत जर मार्केट असतं, आपण आता इथलं ही केलंय, इथून ते इथून असं बघा, इथपर्यंत आलं बरोबर, खाली 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 आलं मार्केट, आणि बरोबर आपल्या गोल्डन जी झोन आहे, आपण इथं ही केलाय हे असा, तिथं बरोबर आलं आणि बरोबर तिथे अशी एक पिन पॉईंट एंट्री दिली आपल्याला. इथून असं चांगलं आपलं ही झालं. पुढचं अजून बघू आपण, नोटिफिकेशन. आता इथं पण बघा आता कसं दिलंय. आता ती झालं बाईंगसाठी झालं. आता सेलिंगसाठी तुम्हाला सांगतो कसं करायचं. सेलिंगसाठी पण काय करायचं, प्रिव्हियस जी स्विंग आहे, इथला स्विंग आहे, इथला मी घेतो स्विंग आहे टू स्विंग लो. आता इथला एक स्विंग घेऊ आता, कारण इथला चांगला एक पॉईंट दिसतोय मला. तर आता बरोबर बघा ना, इथला असा चांगला रिजेक्शन कॅन्डल दिसते इथपर्यंत, इथं अशी इथपर्यंत एक आपण इथला घेऊ. तर इथं काय झालं, बरोबर इथं आपली पॉईंट ऑफ कंट्रोल त्याची POC लाईन येते, ती बरोबर आपल्याला पूर्ण मार्क करायचं आहे. दाखवतो इथं मार्क करून तुम्हाला, ती पूर्ण अशी मार्क करून घ्यायची आपल्याला. ती मार्क करून घ्यायची. माझं लक्ष टॅप दे आता खाली कॅमेराकडे बघत नाही, तिथून असं आपलाही पूर्ण एरिया मार्क करायचा. त्याला आपण तरी नाव देऊ आपण गोल्डन झोन, जरी नाव दिलं तरी चालेल आपल्याला. गोल्डन एरिया, गोल्डन झोन असं आपण ह्याला आयडेंटिफाय करू, आपण याचे नाव देऊ. आता बरोबर बघा, इथनं असं खाली आलं मार्केट, आणि बरोबर ह्याला म्हणजे ह्या मार्केट आता ह्याला ब्रेक झाला, आणि बरोबर ह्याला रिटेस्टला बरोबर एंट्री दिली, आणि रिटेस्टला तर इतकं भारी चालतं सेटअप. आता माझी कमीत कमी 100 ते 150 ट्रेड मी बॅक टेस्ट केले त्या स्ट्रॅटेजीवर. तर पहिल्यांदा इथं असं मार्केटने काय केलं, की असा एरिया खाली आला, आणि परत असं इथं गेला, थोडंसं असं जरा ही केला, रिटेस्ट केला, आणि परत त्याचं मुवमेंट त्याचं ही केलं, आणि नंतर थोडासा अजून वरी आला, थोडासा फुल बॅक दिला खाली, थोडंसं नंतर एकदम शार्प मूव दिला. सेटअप इतकं इतकं बेस्ट आहे नाही, म्हणजे बिगिनरसाठी एकदम बेस्ट आहे सेटअप. अजून सेटअप दाखवतो. स्कॅल्प छोटे छोटे 1 मिनिटाच्या, आपल्याला जर एकदम काय म्हणतात हाय एक्युरेसी जर पाहिजे असेल, तर याला बॅक टेस्ट करायचं सगळ्यात पहिल्यांदा मेन म्हणजे. एकदम बॅक टेस्ट जर केली स्ट्रॅटेजी, तर खूप आपल्याला भारी मिळेल स्ट्रॅटेजी. आता तिथे आपले सेटअप बंद आहे इथं पिन पॉईंट स्विंग लो टू स्विंग हाय. आता इथं बघा आपण आता आणि ही जी इंडिकेटर आहे ती परफेक्ट आपल्याला इंडिकेट करते की बाबा ही प्राइस आहे तिथं तिथं ट्रेड करण्यासाठी. म्हणजे तिथं लोक ही आहेत, काय म्हणतात त्याला, म्हणजे त्यांना त्या ट्रेड करण्यासाठी इच्छुक आहेत लोक तिथं. आता बरोबर आपल्याला ही दाखवली. आता बघा मार्केटने कसं इथं ही केलं, बरोबर इथपर्यंत आलं, असं असं आला, आणि बरोबर खाली आला, इथं जरा टाइमपास केला, आणि बरोबर इथं एक पिन पॉईंट एंट्री दिली इथं बघा.
आणि इथून सुद्धा एक स्ट्रॉंग मारुबुजू कॅन्डल आला तर कुणाला पण असं वाटणार की त्याला मारुबुजू कॅन्डल आहे. इथून डायरेक्ट मी इथे कन्फर्मेशनसाठी कॅन्डल आणि सेटअप आपला जरा थोडा फेल झाला असता तर इथे जर एंट्री घेतली असते तरी छोटं पॉईंटचं टार्गेट तर ठेवलं असतं मी तरी इथं बघा एक ही झालं असतं. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.